आप देख रहे हैं पब्लिक शाइन न्यूज। मैं हूं जावेद नदीर। छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद शहर में हाल ही में चोरी के केस बहुत हो रहे हैं और मर्डरों के केस भी ज्यादा हो रहे हैं। जवाहरनगर पुलिस को मिली बड़ी कामयाबी और नागरिकों को मोबाइल देने का जवाहरनगर के पीआई और वरिष्ठ अधिकारियों ने आज नागरिकों को 26 मोबाइल दिए। 6 लाख से 7 लाख तक के मोबाइल बताए जा रहे हैं। हमने वरिष्ठ अधिकारी से भी बात की है, पीआई साहब से भी बात की है और नागरिकों से भी बात की है। नागरिकों का क्या कहना है ये आपको अगली फुटेज में हम बताएंगे। माझा मोबाईल हा माझ्यासाठी खूप गरजेचा आहे, कारण की हा माझा पाडव्याला माझ्या मिस्टरांनी गिफ्ट दिला आणि हा मोबाईल म्हणजे मला कधीच मोबाईल भेटला नाही आणि तो मोबाईल भेटला याचा खूप आनंद झाला आणि तो अचानक घरातून चोरी गेला। मग अक्षरशः मी खूप रडले होते, कारण की गिफ्ट भेटलेला तो हरवला तर खूप हे होते। त्याच्यामुळे मग आम्ही पोलीस स्टेशनकडे आलो, कंप्लेंट केली। सगळ्यांनी म्हणले की मोबाईल भेटणार नाही, तरी सुद्धा आम्ही कंप्लेंट केली आणि गोरे सरांनी आमची कंप्लेंट घेतली। नंतर आम्ही खूप चक्कर मारलो, पण सरांच्या सहकार्यामुळे आम्हाला हा मोबाईल भेटला, म्हणून त्यांचे खूप खूप आभार। धन्यवाद। जवाहर छत्रपती संभाजी महिने झाले हरवला आहे। ऍक्सिडेंट झाला होता माझा, त्यावेळेस हरवला आणि आता तो मला गोरे सरांनी भेटून दिला। तो ठाणे भिवंडी येथून भेटला आहे, त्याच्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे। आता मोबाईल कोणत्या पोलीस स्टेशनला मिळाला? हा मोबाईल मला जवाहर पोलीस स्टेशन येथे भेटला आहे। थँक्यू सर। मोबाईल मिळालेला आहे, कसं वाटतं? खूप छान वाटतं। आम्ही तर अपेक्षा सोडून दिली होती की मोबाईल भेटेल, कारण सगळ्यांकडून ऐकलेले हरवलेली वस्तू पुन्हा भेटत नाही। पण याबद्दल खरंच थँक्यू गोरे सरांचा आणि जवाहर पोलीस स्टेशन। धन्यवाद सर। मैं तिरुपति बालाजी गया था। लोग बोलते कि बालाजी तुमको पावले, लेकिन मेरा मोबाइल जो भी चुराया था वो आईआईटी चोर था, सिंपल चोर नहीं था। उन्होंने मोबाइल चुराने के बाद मेरा 40,000 रुपये ट्रांसफर कर लिया और एक दूसरे पे 8,000 रुपये ट्रांसफर करके उसका भी मोबाइल मार दिया। तो ऐसा करके आजकल आईआईटी चोर हैं। और मैं ये सोच लिया था कि ये मोबाइल मिलने वाला नहीं है। कर्नाटक में जाने के बाद मुझे मिलेगा नहीं, फिर भी मुझे जवाहर कॉलोनी पुलिस स्टेशन में आने के बाद कंप्लेंट मैंने किया और आज मुझे मेरा मोबाइल मिल गया। मैं पुलिस वालों का पूरे तहे दिल से उनका धन्यवाद देता हूँ और जवाहर कॉलोनी पुलिस स्टेशन वालों का आभार प्रकट करता हूँ। माझा मोबाईल यूपी मध्ये गेला होता, यूपीतून संभाजीनगर शहरात आला। म्हणजे मी आज हॅट्स ऑफ टू सिटी पोलीस आणि पूर्ण सरांचं म्हणजे शब्दात मला शब्द व्यक्त करता येत नाही, इतका मला आनंद झालेला आहे। सध्याच्या युगात मोबाईल एक अतिशय गरजेची वस्तू। खरं तर त्या मोबाईलची जनसामान्याचं विशेषतः मध्यमवर्गीयाचं जीवाभावाचं भावनिक नातं तयार झालं। तो जेव्हा जातो विसरतो, चोरीस जातो, त्यानंतर तो मिळेल की नाही, वस्तू असल्यामुळं मिळेल की नाही, नाही मिळेल, बरेच जण तक्रार करत नाही। काही जणांना पोलीसच्या ह्याच्यावर भरोसा नसतो, काही जणांना वाटतं की गेला तर गेला, आता परत काय मिळणार की नाही मिळणार, काय करायचा। पण जरी त्यातलं सिम कार्ड विषय डाटा बऱ्याच जणांचा त्यात महत्व असतो, त्यात मेमरी असतात, परत ती मेमरी परत क्रिएट करता येत नाही, त्यामुळे भावनिकता खूप असते। तर बऱ्याच जणांनी आपलं पोर्टल आहे CEIR मध्ये या मोबाईल मिसिंग झाली, गाळ झाला, चोरी गेली या बाबतीत माहिती भरली होती, तक्रार दिली होती पोलीस स्टेशनला। पोलीस स्टेशनचे आमचे जवाहरनगरचे पीआय श्री सचिन कुंभार आणि आमची टीम गोरे आणि जी काही डीबीची टीम आहे यांनी स्वतः त्यात परिश्रम घेऊन हे जे पोर्टल आहे CEIR याच्याकडून पूर्ण माहिती स्वतःकडे घेऊन त्याचं अनालिसिस करून आतापर्यंत असे 300च्या जवळपास मोबाईल रिकव्हर केले। त्यापैकी आता लेटेस्ट त्यांनी हे 26 मोबाईल रिकव्हर केलेले आहेत, ज्या विकल्या गेले होते की कोणी घेऊन गेले होते, कोणाला मिळाले होते, त्यांच्याकडून मूळ मालकाला हे आज मिळालं। आता मी बसलो होतो तर एक आजोबा आले होते, अंगावर आता काटे येतात, त्यांच्या येऊन त्यांनी मला पेढा दिला। साहेब म्हणले मला खूप आभार, मला व्यक्त होता येत नाही, म्हणजे इतकं भावनिक नातं असतं मोबाईलची, व्यक्त होता येत नाही। नातवाला घेऊन आले होते, माझा मोबाईल भेटला। एक गृहिणी आली होती, तिच्यासाठी ते दागिन्यापेक्षा महत्वाचा होता मोबाईल, मुलासाठी घेतलेला, जीवनात कधीच ना घेऊ शकणार होती अशा भावनेनं तिनं तो एकदा मोबाईल घेतला होता आणि तो गाळ झाला, या चोरीला गेला होता।
तिला परत मिळालं. तिने भावना अक्षरशः म्हणजे गजानन महाराजाची कृपा, दत्त जयंती इत्यादी तुम्ही आता म्हणजे सगळं भक्तमय वातावरण असं सर्व काही तिने भावना व्यक्त केल्या. त्या ताईचं पण भावना ऐकून घेतल्या. खूप अभिमान वाटतो. सचिन कुंभार साहेब आणि त्यांची गोरे डीबीची टीम ही स्वतःहून जे परिश्रम करते आणि हे जे आशीर्वाद भेटतात, त्यांचे जे भावना व्यक्त होतात, त्यातून निश्चितच आम्हाला पोलिसांना स्फुरण मिळतं. आमचे पोलीस आयुक्त श्री पवार साहेब, डीसीपी स्वामी साहेब यांचं नेहमी याबाबत मार्गदर्शन आणि आग्रही भूमिका असते की सामान्य जनतेच्या त्यातल्याच मिडल क्लासच्या ज्या भावना आहेत त्या ओळखून सतोटीने काम केलं पाहिजे. निश्चितच आम्ही आमचे स्टाफ PI यांनी हे काम केलेलं आहे. त्यात 3 चोरीचे मोबाईल पण आपण रिकव्हर केलेले आहेत आणि इतरही मोबाईल रिकव्हर केले. आता त्या भावना आपण स्वतःच पत्रकार मंडळीनं ज्यांचे गेलेत मूळ मालकाला विचारल्या पाहिजे. आपल्याला सर्व झाला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. एक पुलिस आयुक्त कल्याणकर साहब, इनके हाथ से 26 मोबाइल जो मूल वो जो मालक है उनको हमने दे दिए। उनमें से कुछ मोबाइल है उनके हाथ से गुम हो गए थे और कुछ चोरी के थे। जब मोबाइल किसी का जाता है तब वो पुलिस स्टेशन में कंप्लेंट करते। कुछ लोग डरते हैं पुलिस स्टेशन आने के लिए, और हम उसको प्रोत्साहित करते हैं और बुला के उनको कंप्लेंट लेते हैं। और वो जो मोबाइल चोरी की कंप्लेंट है वो हमारे पुलिस कांस्टेबल मारुति गोरे, ये CIR पोर्टल है, उनके ऊपर वो कंप्लेंट दर्ज करते हैं। उसके बाद CIR पोर्टल से जैसा ही हमको पता चलता है कि ये मोबाइल किसके पास है, उसका नाम और एड्रेस पता होने के बाद हम उनसे कांटेक्ट करते हैं। ऐसे बहुत मोबाइल है जो बाहर के राज्य में गए हैं, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, यहाँ गए। कुछ लोगों के मोबाइल ऐसे है कि 2-2, 3-3 साल से मिले नहीं। वो हमने आइडेंटिफाई किया है, उनको हमने कांटेक्ट किया है जिसके पास है, वहाँ से विनती करके ये मोबाइल हमने जवाहरनगर पुलिस स्टेशन पे मंगाया है और आज वो मोबाइल उन लोगों को दे दिए है। उनमें से बहुत लोगों के ऐसे कि जिनकी कैपेसिटी नहीं थी और कुछ प्रियजन है, उन्होंने कुछ ऐसे मौके पर उनको दिए थे कि जो वो भुला नहीं सकते। इसलिए उनको आज जो मोबाइल मिले हैं इसके लिए उन्होंने हमारे पुलिस स्टेशन को या हमारे काम को बहुत बहुत बधाई दी है। उन्होंने अच्छी तरह से हमको कमेंट्स भी दिए हैं। हमारे प्रति उन्होंने जो विश्वास दिखाया है इसके लिए हम भी उनको आभार मानते हैं। ये सभी कार्रवाई हमारे ये पुलिस आयुक्त साहब प्रवीण पवार साहब है, पुलिस उपायुक्त परिमंडल 2 प्रशांत स्वामी साहब और सहायक पुलिस आयुक्त उस्मानपुर विभाग मनीष कल्याणकर साहब, इनके मार्गदर्शन पे किए है। अपडेट देखने के लिए हमारे साथ जुड़े रहे। मैं हूँ जावेद नजीर, कैमरामैन अनवर के साथ, छत्रपति संभाजीनगर, औरंगाबाद।